नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. हातेरी नदीत गाळ उपशाला अखेर सुरुवात. नाम फाउंडेशन आणि प्रशासनाचा पुढाकार. पूरस्थिती टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल. चौदार तळे परिसरात पाणी समस्येवर आता शासनाकडून मोठं आश्वासन. 55 कोटींच्या कामांना गती देण्याची ग्वाही. मंगला एक्सप्रेसचा मार्ग तात्पुरता बदलला. कल्याण स्थानकावरील थांबा रद्द. भिवंडी रोडला अतिरिक्त थांबा. आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी. भरणेगावच्या आकाश पाटीलचा जिल्ह्यात 3रा क्रमांक. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर उपाय म्हणून हातेरी नदीतील गाळ उपशाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातून वाहणाऱ्या नदीत मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे शेतीचं नुकसान आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत होत्या. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाम फाउंडेशन आणि प्रशासनाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी यासाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आलंय. गाळ उपसा सुरू झाल्यामुळे भविष्यात पूरस्थिती कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कामामुळे शेती आणि गावांच्या सुरक्षिततेला बळ मिळणार असून स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय. गाळ उपसा सुरू झालेला आहे हातेरी नदीतला आणि ही हातेरी नदी आमच्या वेताळ बांबर्डे गावातून वाहत आहे. आणि ह्या हातेरी नदीत अतिशय वेगाने वाहत असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनीची धूप होत होती. शेती बागायतीचं नुकसान होत होतं. त्या ठिकाणी आम्ही भाजीपाला लागवड करत असू किंवा अन्य काही आम्ही शेती प्रयोग करत असू, तर त्या ठिकाणी आमच्या जमिनीची धूपच झाली. म्हणजे कमीत कमी एका शेतकऱ्याची 5-5, 10-10 गुंठे जमीन पूर्णपणे नदीपात्रात गेली. त्याच्यामुळे अगदी लागती माळाची झाडं म्हणा किंवा बागायती म्हणा, ही सगळी नदीपात्रात वाहत होती. परंतु आता हे काम सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या नदीपात्रात गाळ साठल्यामुळे पूरस्थिती फार मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायची. आमची जी लगतची घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरायचं आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि अशा परिस्थितीत जायचं कुठे, तर ह्या ठिकाणी आता सगळ्या ग्रामस्थांनी मिळून, आमचे खास करून सामंत साहेब त्यांनी मिळून ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ह्या कामासाठी अतिशय वेगाने गती देत आहेत. हे बघून बरं वाटलं. प्रशासन सुद्धा फार मोठ्या अतिशय वेगाने काम करतंय. त्यांनी आता आपण पाहिलंच, नदीपात्रात काम चालू आहे. व्यवस्थितपणे त्यांच्या मशिनरी उभ्या आहेत, त्यांचे ऑपरेटर्स वगैरे सगळं उभे आहेत. सगळं चांगलं काम चालू आहे आणि आम्हाला आनंद आहे. कदाचित यावर्षी ह्या गाळाचं नियोजन झाल्यानंतर पूरस्थिती थोड्याफार प्रमाणात का होईना पण नियंत्रणात येईल. याबद्दल मी प्रशासनाचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो. महाडमधील ऐतिहासिक चौदार तळे परिसरात पाणी समस्येवर आता शासनाकडून मोठं आश्वासन देण्यात आलंय. 20 मार्च 2027 रोजी होणाऱ्या चौदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्ताने नियोजित 55 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान परिसरातील पाणी समस्येबाबत नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची दखल घेत कोणतीही समस्या निर्माण झाल्यास ती तात्काळ मार्गी लावली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शासन या भागातील विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधांचा त्रास होऊ दिला जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. शतकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने चौदार तळे परिसराचा विकास वेगाने करण्याचा मानस व्यक्त करत प्रशासनानेही या कामांना गती द्यावी असे निर्देश देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महाडकर नागरिक उपस्थित होते. या तलावाच्या पाण्याच्या साठ्यामुळे त्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत आणि त्यांच्या विहिरी आहेत, बोरवेल आहेत, तर ह्याला पाणीचा पुरवठा होतो. हे पाणी जर आपण पूर्ण काढलं तर मग तिथं आमच्या विहिरी आटतील, बोरवेल आटतील आणि आम्हाला अडचण होती. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी आपण वेगळं पाणी जे काही देतो, म्हणजे इतर वापरासाठी हे जे पाणी त्यांना विहिरींचं आणि बोरींचं उपयोगी पडतं ते नंतर मिळणार नाही ही त्यांना भीती वाटते. कारण 2021मध्ये महापूर आल्यानंतर जे काय तलाव कचरा गाळ काढण्यासाठी साफ केलं त्यावेळेला त्यांना तशी अडचण भासली होती. त्यांची म्हणणं बरोबर आहे.
चुकीचं काय नाही आहे, परंतु त्याच्यावरती पर्याय पण काढणं गरजेचं आहे. कारण पुढच्या 100व्या वर्षी जर हे आम्हाला सगळं करायचं आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथे लक्ष्मीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. विरोधकांना 1,500 रुपये ही रक्कम लहान वाटत असली तरी राज्यातील महिला भगिनींसाठी ती अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. या योजनेला बंद करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न झाले, मात्र त्या सर्व प्रयत्नांना उत्तर देत ही योजना आजही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी तळा शहराच्या पाणी योजनेसाठी यापूर्वी मंजूर केलेल्या 13 कोटी रुपयांच्या निधीच्या कामाचा आढावा घेत वाढीव 6 कोटी रुपयांचा निधी देखील लवकरच देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. कार्यक्रमाला स्थानिक नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण प्रत्येकाने सकाळी पूजा आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण करत असतो, नामस्मरण करत असतो आणि त्यामुळे त्याच्या मनाला शांती मिळत असते. आणि म्हणूनच मंदिर एका छोट्याशा गावामध्ये आपण एवढं मोठं भव्य दिव्य केलेलं आहे का ते आम्ही 22ला उठाव केला तेव्हा आले नसते तर गडबड झाली असते. मध्य रेल्वेच्या कामांमुळे मंगला एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आलाय. 24 एप्रिल रोजी सुटणारी 12-617 एर्नाकुलम जंक्शन ते निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस आता नेहमीच्या मार्गाऐवजी बदललेल्या मार्गाने धावणार आहे. या बदलानुसार गाडी कल्याण जंक्शन आणि कसारा स्थानकांवर थांबणार नसून पनवेल, वसई रोड आणि सुरत मार्गे पुढे जाणार आहे. त्यामुळे कल्याण स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी या गाडीला भिवंडी रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला. मध्य रेल्वेकडून कल्याण ते कसारा दरम्यान प्री नॉन इंटरलॉकिंगची कामे सुरू असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. या बदलाचा परिणाम उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांवर होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी तिकीट आणि गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. खेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठं खिंडार पडल्याचं चित्र समोर आलंय. पक्षाचे शहर उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत गोविंदराव खेडेकर तसेच सुयश उर्फ बॉबी खेडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. अनेक वर्ष पक्षासाठी काम पाहिलेल्या नेत्यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कुंदन उसरे, राजू नक्षे आणि स्वप्नील खांबल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपची वाट धरली. खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. तसेच स्वराज्य गांधी, प्रणव म्हापुसकर, जयेश गुहागरकर, विजय गुप्ता आणि रोहित भुवड हे देखील यावेळी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे खेडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे. पक्षामध्ये प्रवेश करत आहे माननीय श्री वैभवजी खेडेकर यांच्याबरोबर मनसेपासून जी स्थापना झाली तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर होतो. आणि जेव्हा मी आता त्यांना साहेबांना बोललो, साहेब मला पक्षप्रवेश करायचा आहे, त्यांनी मला आज वेळ दिलेला आहे आणि त्यातनंच त्यांनी बोलून माझा पक्षप्रवेश करून मी पण स्वतः आलेलो आहे. आणि तसं साहेबांबरोबर आता खांद्याला खांदा लावून पक्षामध्ये काम करणार आणि पक्ष वाढवायचं अजून आम्ही जवळ काम करू. आज आनंद शेठ खेडेकर हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट या गटाचे उपशहराध्यक्ष होते. प्रणवजी म्हापुसकर आणि आमचे विजयजी गुप्ता आणि स्वराज्य गांधी यांच्या माध्यमातून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. एक माझा जुना सहकारी आहे आणि खेड शहरामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बळ मिळालेलं आहे. त्याच पद्धतीनं सुयश उर्फ बॉबी खेडेकर हे देखील एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्ष माझा तो सहकारी राहिलेला आहे पूर्वीच्या पक्षामध्ये. आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. आणि माझे जुने सहकारी कुंदनजी उसरे असतील, राजू शेठ नक्षे असतील आणि आमचे स्वप्नीलजी असतील, या सगळ्यांनीच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं
बालचंद्र उर्फ रवींद्र साळवी आणि आमचे मिलिंद नांदगावकर आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते निलेशजी बांबळे साहेब यांच्या माध्यमातून पक्षाला गती या ठिकाणी मिळालेली आहे आणि निश्चित भविष्यामध्ये या ठिकाणी 100% भाजप होईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. 2026 मध्ये आयोजित शिपाई भरती प्रक्रियेत भरणे गाव गवळवाडी येथील आकाश उमेश पाटील यांनी जिल्ह्यात 3रा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबियांसह संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर आकाश यांनी ही कामगिरी साध्य केली आहे. ग्रामीण भागातून पुढे त्यांनी मिळवलेलं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावातील नागरिकांकडून त्यांचं विशेष कौतुक केलं जात असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आकाश पाटील यांच्या यशामुळे भरणे गावाचं नाव जिल्ह्यात उज्ज्वल झालं असून अशा यशस्वी उदाहरणांमुळे इतर युवकांना देखील मोठं ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळणार आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रायगड जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. अंकुर ट्रस्टच्या वतीने या अभियानाचा प्रारंभ जनजागृती शिबिराने करण्यात आला. कातकरी आदिवासी समाजातील वेठबिगारी मुक्ती अभियानाचा हा महत्त्वाचा भाग असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन करताना बालविवाहामुळे मुलींचं शिक्षण खंडित होतं, कुटुंबावर आर्थिक ओझं वाढतं आणि अनेक कुटुंब वेठबिगारीच्या चक्रात अडकतात असा गंभीर मुद्दा मांडलाय. रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात बालविवाहांचं प्रमाण चिंताजनक असल्याने सातत्याने जनजागृती करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामपातळीवर महिला बचत गट, युवक मंडळ आणि स्थानिक नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आलं. या शिबिराला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिलांनी आपल्या गावात बालविवाह रोखण्यासाठी आणि शिक्षण प्रसारासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर झाला लोकांचा तर फायदा होईल, तोटा होणार नाही. आपलाही नाही होणार आणि त्यांचाही नाही. आणि आपण आपलं कर्तव्य करू. आपण आपलं कर्तव्य करू. हे आपल्याला करायचं. तिसरी गोष्ट याच्यातनं आपल्याला काय करायची माहितीये का, की आपण सगळ्यांनी आपल्या वाडीमध्ये आपल्याला जंगल जमीन मिळाली, फॉरेस्टची जमीन वाडीच्या नावाने मिळाली, ज्याला आपण सामूहिक वन हक्क दावा म्हणतो. सामूहिक वन हक्क दावा म्हणजे वन अधिकार मान्यता कायदा, फॉरेस्टचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे अधिकार आहेत. एक अधिकार जो आहे तो वैयक्तिक जमिनीवर मिळाला, म्हणजे आता पोशीबाई आपल्याची बाग लावली फॉरेस्ट मध्ये, ते सगळा भाग तिच्या नावाने करण्यासाठी ती दावा टाकली. पेणमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. पेण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट देऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक प्रकारे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल 42 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. रस्ता सुरक्षेच्या राईट टू सेफ्टी अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. फाउंडेशनचे व्यवस्थापक विनय बर्वे यांनी यावेळी पोलीस कर्मचारी दिवस रात्र उन्हात पावसात रस्त्यावर कर्तव्य बजावत असतात, अशावेळी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनीही कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनाही हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्याचं आवाहन करण्यात आलं. आणि रोड सेफ्टी त्यांचा एजंट आहे. त्या एजंटातूनच त्यांनी पेण पोलिसांना सुद्धा फर्स्ट तुमची सेफ्टी नंतर मग लोकांची सेफ्टी या भूमिकेतून त्यांनी आपल्याला हेल्मेट त्याच्या या सावंतवाडीत SNRR आणि भाजपच्या पुरस्कारानं आयोजित भव्य लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात पार पडला. तब्बल 17 दिवस रंगलेल्या स्पर्धेत सावंतवाडी, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील 16 संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि थरारक सामन्यानंतर सावंतवाडीच्या ओम स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, तर AB11 सावंतवाडी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना 1 लाख रुपयांची रोख पारितोषिके रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली, तर उपविजेत्या संघाला 50,000 रुपयांनी ट्रॉफी प्रदान करण्यात आली. भाजप युवा नेते विशाल परब आणि उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. तसेच सामनावीर आणि मालिकावीर खेळाडूंचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.